केशव भूमि न्यूज। जय भवानी, जय भवानी, जय श्री राम। आई जीवदानी, आई महालक्ष्मीच्या चरणी साष्टांग नमस्कार करतो, वंदन करतो आणि जमलेल्या माझ्या लाडक्या बहिणींनो आणि लाडके भाऊ इकडे आहेत, लाडक्या बहिणी लाडक्या भावांचं मी मनापासून स्वागत करतो, आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो। खरं म्हणजे सकाळपासून ही तिसरी सभा आहे आणि गर्दीचा महापूर सगळीकडे आहे। एवढी ही कार्यकर्त्यांची फौज आज निवडणुकीच्या दिवसापर्यंत रस्त्यावर उतरली तर विरोधकांचं सगळ्यांचं डिपॉझिट गुल झाल्याशिवाय राहणार नाही। पालघर हे शिवसेनेचंच घर आहे आणि ते आज तुम्ही सिद्ध करून दाखवलंय, त्याबद्दल तुमचं मनापासून मी अभिनंदन करतो। नगराध्यक्ष पदाचे उमेदवार हे उत्तम घरत आहे, काय माझं लागतो काय तुम्ही, आणि उत्तम घरत याचं कामही उत्तम आहे आणि मला वाटतं 25 वर्ष तो उपनगराध्यक्ष पद होता, 4 वेळा उपनगराध्यक्ष पदावर त्याला आपण थांबवत होतो, परंतु आता मात्र मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करायला आलो, आता 4दा उपनगराध्यक्ष पदाचा चौकार मारलाय त्यांनी, आता 5व्यांदा मात्र एक जबरदस्त एकजूट दाखवून त्याला नगराध्यक्ष पदावर बसवण्याचं म्हणजे बसवणार ना, सगळ्यांनी मोठं वर करून हात वर करून तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो, मनापासून आपले आभार मानतो आणि खरं म्हणजे उत्तम हा बाळासाहेबांचा आणि आनंद दिघे साहेबांचा कार्यकर्ता, खरं म्हणजे या ठिकाणी तो चांगलं काम करेल आणि सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याचं काम या ठिकाणी होईल। यांनी नगराध्यक्ष पदाचा फॉर्म आपण निर्णय घेताना केदार काळे, बंड्या म्हात्रे हे इच्छुक होते ना, कुठे आहेत ते? बंड्या म्हात्रेचं पण अभिनंदन करतो आणि केदार काळे यांचंही मनापासून मी अभिनंदन करतो, इकडे बंड्या, आणि एक प्रामाणिक शिवसैनिक म्हणून आज सगळे लोक एकत्र एक दिलाने काम करतात आणि म्हणून मी तुम्हाला मनापासून शुभेच्छा देतो, मनापासून आपल्याला धन्यवाद देतो। उत्तम हा लोकांना, गोरगरिबांना, व्यापाऱ्यांना कधी त्रास देणार नाही, तुमचा त्रास कमी करणारा उत्तम घरत आहे आणि म्हणून त्याला उमेदवारी दिली। आज त्याच्या बरोबर आपले उमेदवार आहेत म्हात्रे प्रियंका राजेंद्र, म्हात्रे रवींद्र मधुकर, जाधव विजय रघुनाथ, दीक्षित बिंदिया संतोष, पोती महेश पांडुरंग, गवळी मोनिका गिरीश, राऊत आनंद जनार्दन, मोरे प्रीती रमाकांत, पाटील राजेंद्र आत्माराम, जैन पुष्पा हिम्मतलाल, घरत सुचिता लतेश, खान रईस मोबीन, जाधव ज्योती दीपक, खान अब्दाब हुसैन मोहम्मद हुसैन, पाटील प्रियंका प्रवीण, पाटील सुभाष विष्णू, आगाव मेघा विनय, पाटील अमोल प्रकाश, चंपानेरकर विभूती विपुल, संख्ये नीलम कुमार मनोहर, पाटील प्रणाली प्रफुल्ल, किनी शशिकांत केशव, पाटील सोनाली किरण, काळे उज्ज्वला केदार,
आपल्या आधीच्या नगराध्यक्षा, वडे चंद्रशेखर गोपीनाथ, वाजपेयी शिल्पा अमर, घरत दिनेश शिवाजी, माने गीतांजली हर्षद, साप्ते माधुरी मोहन, घरत जस्मिन मनोज झाले. या सगळ्या लोकांना आपल्याला मतदान करायचं आहे आणि नगराध्यक्ष पदाबरोबर या सर्व लोकांच्या समोर धनुष्यबाणासमोरच्या बटनाला दाबून या ठिकाणी पुन्हा एकदा पालघरवर शिवसेनेचा भगवा फडकवायचा आपल्याला. धनुष्यबाण आपली निशाणी आहे. हा प्रभू रामाचा, आपल्या धनुष्यबाण बाळासाहेबांचा, आपला स्वाभिमान धनुष्यबाण, आपला अभिमान धनुष्यबाण. आणि म्हणून या ठिकाणी मी मनापासून धन्यवाद देतो श्रमजीवी संघटनेचे. आपले पदाधिकारी या ठिकाणी आले, त्यांनी देखील त्या विवेक भाऊ पंडित यांनी सांगितलं श्रमजीवीचा पाठिंबा उत्तम घरत यांनाच आहे, त्यांनी देखील पाठिंबा दिलेला. आणि आता बजरंग दल विश्व हिंदू परिषदचे पदाधिकारी यांनी एक गदा भेट दिलेली है. आपका भी मैं बहुत बहुत स्वागत करता हूँ, अभिनंदन करता हूँ. हिंदुत्व के लिए बाला साहब के विचार को आगे बढ़ा रहे, आनंद दिघे साहब के विचार को आगे बढ़ा रहे, हिंदुत्व को आगे बढ़ाने का काम यहाँ पर शिवसेना कर रही है, जिसकी निशानी है धनुष्यबाण तीर कमान. और प्रभु रामचंद्र की निशानी है धनुष्यबाण, जो राम का नहीं वो काम का नहीं. आणि मी आपल्याला एवढंच सांगतो की 2 तारखेला धनुष्यबाणासमोरचं बटन दाबायचं आणि सगळ्यांचं डिपॉझिट जप्त करायचं आहे, सगळ्यांना घरी पाठवायचं. यादी वाचल्यानंतर बघितलं याच्यामध्ये सगळ्या जाती धर्माचे लोक आहेत, हिंदू आहेत, मुस्लिम आहेत, इतर समाजाचे लोक आहेत, गुजराती आहेत, मारवाडी आहेत, कोण कोण आहे, उत्तर भारतीय आहेत, सगळ्यांना घेतलं. जैन समाज आहे, मारवाडी समाज आहे, आदिवासी समाज आहे, सगळे समाज एकत्र आलेले आहेत. उत्तर भारतीय छत्रपती शिवाजी महाराजांनी देखील 18 पकड जातीला घेऊन या ठिकाणी स्वराज्य निर्माण केलं. त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपण काम करतो. त्यांच्या सैन्यात देखील सगळ्या जातीपातीचे लोक होते, हिंदू होते, मुसलमान होते, सगळे होते. जे देशप्रेमी हिंदू मुसलमान जे आहेत, राष्ट्रप्रेमी राष्ट्रभक्त ते आपले आहेत सगळे. आणि म्हणून या ठिकाणी आज मी नाव वाचताना मला आनंद झाला की या ठिकाणी सर्व समाजाचे लोक विकासासाठी एकत्र आले. विकास विकास विकास, डेव्हलपमेंट डेव्हलपमेंट डेव्हलपमेंट. आणि म्हणून पालघरसाठी मी आपल्याला सांगतो की आपण अनेक कामं केली. आज खऱ्या अर्थाने धर्मवीर आनंद दिघे साहेबांचं प्रेम या पालघरवर होतं, बाळासाहेबांचे प्रेम पालघरवर. आणि म्हणून या पालघरचा विकास, हा पालघर हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे, हा पालघर हा धर्मवीरांचा बालेकिल्ला आहे, हा आनंद दिघे साहेबांचा बालेकिल्ला आहे. आणि मी आपल्याला एवढंच सांगतो की मी जेव्हा मुख्यमंत्री होतो त्यावेळेस देखील या भागामध्ये अनेक विकासाचे प्रकल्प मला आठवत आहे. आपले खासदार, आपले आमदार गावित साहेबांनी देखील यामध्ये प्रयत्न केला. या ठिकाणी सगळे उपस्थित आहेत. आपले रवींद्र फाटक आहेत, विलास तरे आहेत, कुंदन संके, मनीषाताई निमकर, भारती कांबळी, श्रीनिवास मुंगा, अमित गोडा, उत्तम आयकर, जगदीश दोडी, राजेश शाह, ज्योती मेहर, केदार काळे, भारती गावकर, वैभव संके, वैदी वडा, प्रभाकर राव, सुशील पुरी, संजय चौधरी, किती सगळे नावं, सगळ्यांची नावं घेता येत नाही. आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो की व्यासपीठावर बसलेले सगळे मान्यवर, हे व्यासपीठ आपलं वैभव आहे, हे व्यासपीठ आपलं वैभव आहे. आणि समोर बसलेले आहे आपलं ऐश्वर्य आहे, ही आपली संपत्ती आहे. शिवसेनेने काय कमवलं? हे माणसं कमवली आहे, प्रेम
कमवली आहे. सगळे जाती पाती धर्माचे लोक आज शिवसेनेबरोबर येतात. शिवसेनेचा अजेंडा एकच आहे, डेव्हलपमेंट डेव्हलपमेंट आणि डेव्हलपमेंट. 2.5 वर्षामध्ये जे आपण काम केलं, हे काम आपण पाहिलं. या ठिकाणी या राज्याला विकासाकडे नेलं, या राज्याचा विकास केला. आता आम्ही वर्सोवा ते विरार सिलिंग आणतोय, पार डहाणू पर्यंत आम्ही पुढे विकासाची गंगा आणतोय. MMRDA पण वसई विरार पासून पालघर पर्यंत आणतोय, डहाणू पर्यंत नेणार आहोत. आणि हा विकास या संपूर्ण लोकांना मिळणार आहे. आणि म्हणून MMRDAच्या माध्यमातून जे काय विकास करायचा आहे, हा एकनाथ शिंदे MMRDA खात्याचा मंत्री आहे, नगर विकास खात्याचा मंत्री आहे, गृहनिर्माण विभागाचा मंत्री आहे. आणि म्हणून नगर विकास खात्याच्या माध्यमातून जे जे काही विकास प्रकल्प करायचे ते आपण करू. गृहनिर्माणच्या माध्यमातून घर निर्माण करण्याचं जे काही आपल्याला स्वप्न असतं ते देखील पूर्ण करण्याचं काम आपण करू. आणि म्हणून या भागाचा विकास होतोय. एक 3रा एअरपोर्ट वाढवणला होतोय. या ठिकाणी वाढवणमध्ये देखील विकास होतोय. आणि गोरगरीब सर्वसामान्य माणसावर कुठेही अन्याय होणार नाही. हे धोरण सरकारचं आहे, आमचं आहे. इथं कुठेतरी जेट्टीचं काय काम आहे, कसलं कुठली जिंदाल जेट्टी का काहीतरी हा वाटतं. पण तुम्हाला मी सांगतो, तुमच्यावर अन्याय होऊ देणार नाही. मच्छीमार बांधव त्यांचं कुठेही नुकसान होणार नाही. या भागातल्या लोकांना अन्याय होणार नाही असा कुठलाही प्रकल्प बिलकुल तुमच्या विरोधात जाऊन करू देणार नाही, होणार नाही, हा शब्द या ठिकाणी देतो. आणि म्हणून विकास डेव्हलपमेंट हे सगळं पाहिजे. परंतु शेवटी कुणाचा भकास करून विकास आम्ही करत नाही. जोर जबरदस्ती आपल्यावर वरवंटा फिरून विकास आम्ही करत नाही. 2.5 वर्षात या राज्याचा विकास आम्ही केला. या राज्याला सगळ्या क्षेत्रात नंबर 1 केलं. परदेशी गुंतवणुकीत नंबर 1, GDP मध्ये नंबर 1, स्टार्टअप मध्ये नंबर 1, सगळ्यामध्ये नंबर 1 आपण केलं. आणि या ठिकाणी सगळं आपण हे करत असताना लोकाभिमुख कल्याणकारी योजना आपण केल्या. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आपण केली. माझ्या लाडक्या बहिणी इकडे उपस्थित आहे. मी आपल्याला एकच सांगतो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आपण केली तेव्हा मी मुख्यमंत्री होतो. अनेक अडथळे आले, अनेक त्याच्यामध्ये स्पीड ब्रेकर घातले, कोणी कोर्टात गेले, कोणी काही केलं, म्हणाले चुनावी जुमला, हे काय होणार नाही, एक फक्त फसवणूक आहे. परंतु मुख्यमंत्री तुमचा भाऊ एकनाथ शिंदे होता आणि आम्ही जे बोललो ते करून दाखवलं. लाडकी बहीण योजना सुरू झाली. आता मी सांगतो, काही लोक अफवा पसरवतात लाडकी बहीण योजना बंद होणार, पण मी आपल्याला सांगतो लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही. हा शब्द आहे आमचा, हा शब्द आहे. शब्दाला आम्ही बांधील आहोत. आणि म्हणून एकदा आम्ही शब्द देतो, पूर्ण करतो. जे होणार तेच बोलतो, जे होणार नाही ते बोलत नाही. म्हणून तर हजारो लाखो लोकांनी आपल्यावर भरोसा ठेवला. पद येतात जातात, परंतु मला या महाराष्ट्रातले 2.5 कोटी लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ ही मला ओळख जी मिळाली ती सगळ्या पदापेक्षा मोठी आहे, सगळ्या पदापेक्षा मोठी. आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो की या राज्याला पुढे न्यायचं आहे. या जिल्ह्याला, पालघर जिल्ह्याला देखील आपल्याला पुढे न्यायचं आहे. आनंद दिघे साहेबांचं प्रेम मी मगाशी सांगितलं जिल्ह्यावर होतं. ठाणे जिल्हा एकच होता, आता ठाणे जिल्हा आणि पालघर जिल्हा ही जुळी भावंड. म्हणून ठाण्याचा जसा विकास आपण करतोय तसाच विकास पालघरचा देखील झाला पाहिजे, यासाठी आपली भूमिका. आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो की नगर परिषद हद्दीमध्ये अंतर्गत भूमिगत वीज पुरवठा तो देण्याचं काम, वन हक्क गुरुचरण जमिनीवर घरांचं सीमांकन करून ते कायम करण्याचं काम, हिंदू मुस्लिम ईसाई या सर्व धर्मियांकरता आदर्श अशी स्मशानभूमी, दफनभूमी
MMRDA प्राधिकरण अंतर्गत कोट्यावधी रुपयांची विकास कामं, विरार ते सफाळे सागरी सेतू, त्याचबरोबर WTP HTP प्लांट, पालघर नगर परिषदेमध्ये 26 गावं पाणी पुरवठा योजनेकरता 21 MLD अतिरिक्त पाण्याची मागणी, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या सगळ्या गोष्टी करण्याचं काम या ठिकाणी आपण करू. आणि म्हणून हा शब्द मी आपल्याला द्यायला आलोय. मला माहित आहे मुख्यमंत्री असताना नगर विकास विभागाच्या माध्यमातून 250 कोटी रुपयाचा निधी दिला. या पुढे देखील विकासाला कधी निधी कमी पडणार नाही, पडू देणार नाही, हा शब्द आहे. नगरपालिकेला पण आपण प्रशासन इमारत 28 कोटी रुपये आपण त्यालाही दिले. तर नगरपालिका प्रशासन परिषद इमारत धोकादायक, त्या धोकादायक इमारतीमधून काम कसं करणार? आणि म्हणून ते तुमच्या एकनाथ शिंदेने त्यालाही 28 कोटी रुपये दिले, हे देखील मी या ठिकाणी सांगू इच्छितो. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की आता सगळ्यांनी मिळून एकत्र येऊन एक दिलाने काम करायचं आहे. माझ्या व्यासपीठावर बसलेले सर्व पदाधिकारी ज्यांची नावं राहून गेली असतील, ते सगळे एक दिलाने एकजुटीने या पालघरच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेचा नगराध्यक्ष उमेदवार आणि इतर 30 उमेदवार सगळेच्या सगळे निवडून आणण्यासाठी कंबर त्यांनी कसलेली आहे. एकजुटीचं दर्शन त्यांनी घडवलेलं आहे. आणि म्हणून असेल नसेल ते सगळं नंतर, परंतु 2 तारखेला आपल्याला विसरायचं नाही. 2 तारखेला धनुष्यबाणाची बटणं धडधड 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 दाबायची. दुसरं काय भेटत नाही, दुसरी निशाणी नाही आपली. आणि म्हणून सगळे उमेदवारांची निशाणी आहे धनुष्यबाण. सोपं काम आहे, तुमचं काम सोपं केलेलं आहे. आणि बघायचं नाही इकडं तिकडं, धनुष्यबाण बटन दाबायचं, धनुष्यबाण दिसला की बटन दाबायचं. एवढं बटन दाबा की विरोधकांच्या चारी मुंड्याचे सगळे गायब आणि उत्तम घरत आणि आपलं पॅनल नगरपालिका. आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगतोय की आपला निर्णय असा असतो, बघतो करतो पाहतो वाला. नो रिझन ऑन द स्पॉट डिसिजन, जागेवर डिसिजन, जागेवर निर्णय देणारा हा मुख्यमंत्री म्हणून 2.5 वर्ष काम केलं. आणि म्हणून मागील 5 वर्षात या ठिकाणी डॉक्टर उज्ज्वला काळे यांच्या अध्यक्षपदाच्या कारकिर्दीत देखील चांगलं काम झालेलं आहे. आता यापुढे देखील उत्तम घरत सगळ्या लोकांना, आपल्या पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन, नगरसेवकांना सोबत घेऊन हे काम विकासाचं पुढे चालू ठेवेल. पालघरांनी आपल्या कामाच्या बळावर, इथं विकासाच्या बळावर पालघरकरांना माझी विनंती आहे की आपण मतदान करा. या ठिकाणी विकास, डेव्हलपमेंट एवढंच आपल्याला बघायचं आहे. काय लिंबाडे येथील पद्मनाभ स्वामी मंदिराला तीर्थक्षेत्र म्हणून मंजुरी मिळाली असून त्याला भरीव सहकार्य पाहिजे, बिलकुल करणार. आणि म्हणून आपण तो निर्णय घेतलेला आहे. देवस्थान, तीर्थक्षेत्र, आपले गडकोट किल्ले याचं रिस्टोरेशन करणं, पुनर्बांधणी करणं, याला आपण प्राधान्य दिलेलं आहे. पालेघर येथे गणेश कुंडाचं सुशोभीकरण करून मंदिर बांधले. तिथं उद्यान आणि अन्य ज्या काही सोयी सुविधा आहेत त्या देखील द्यायच्या. नाट्यगृह आहे का तुमच्याकडे? नाही. म्हणून मी सांगितलं ठाण्यासारखं पालघर करायचं म्हणजे पालघर मध्ये देखील नाट्यगृह पाहिजे. आणि ते देण्याचं काम आपण करू. कारण शेवटी या ठिकाणी आपल्याला पाण्यात जे काम आपण बोलतोय ते जे बोलतो ते करतो. प्रिंटिंग मिस्टेक झाली असं म्हणत नाही आपण. आपण जे शब्द दिला तो शब्द पाळतो. आणि म्हणून मी नेहमी सांगतो, पाण्याच्याला 18 कोटी रुपये दिलेत ना, पाण्यासाठी देखील 18 कोटी रुपये या ठिकाणी दिले. यांना देखील काम चालू आहे.
रोजच्या रोज पालघरवासियांना पाणी मिळालं पाहिजे, दररोज पाणी, स्वच्छ पाणी मिळालं पाहिजे, ही जबाबदारी आपली आहे. आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो, शिवसैनिक एकदा पेटला, कामाला लागला की मग तो काही थांबत नाही. आणि म्हणून या ठिकाणी मी आपल्याला एवढंच सांगेन, लाडकी बहीण, लाडका भाऊ, हे सगळे लोक लाडकी बहीण योजनेने पार एवढा विक्रम केला, सुपरहिट झाली की विरोधकांची चाऱ्या मुंड्या चित झाल्या आणि महायुतीचं लँडस्लाइड विक्ट्री मिळाली. विधानसभेच्या निवडणुकीत तुमच्या शिवसेनेने फक्त 80 जागा लढवल्या, 60 जागा जिंकल्या, 80 पैकी 60. आणि महाराष्ट्रातल्या जनतेने आपल्या विचारधारेला, शिवसेनेला, धनुष्यबाणाला स्वीकारलंय. आणि म्हणून धनुष्यबाण घेऊन सगळ्या जाती पातीचे, धर्माचे लोक या निवडणुकीमध्ये उभे राहिलेले आहेत. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की बघा, लाडकी बहीण योजना, या लाडकी बहीण योजनेमध्ये आपण भेदभाव केलाय का? हिंदूला देतो, मराठीला देतो, मुसलमानला देत नाही, ख्रिश्चनला देत नाही, असं केलंय का? आपण सगळ्यांना लाडकी बहन योजना देतो. सभी लोगों को जो योजना लाडली बहन योजना है, जो भी योजना है, सभी लोगों को देते हैं. आणि म्हणून आपल्याकडे सगळ्यांना मी एवढंच सांगतो, या फक्त विकासाचा अजेंडा आपला, अजेंडा आपला खुर्चीचा नाही. आज ज्यांनी खुर्चीवर आपल्याला बसवलंय त्या लोकांचे प्रश्न सोडवणं हा आपला अजेंडा आहे, हा आपला अजेंडा आहे. आणि म्हणून मी जेव्हा मुख्यमंत्री होतो त्यावेळेस लोक सीएम म्हणजे चीफ मिनिस्टर म्हणायचे, मी म्हणायचो सीएम म्हणजे कॉमन मॅन म्हणा. आता मी डीसीएम आहे. आता लोक म्हणतात, आता लोक म्हणायला लागले डेडिकेटेड टू कॉमन मॅन. अरे सर्वसामान्य माणूस जो आहे तो आपला केंद्रबिंदू आहे. सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यामध्ये चांगले दिवस घडवायचे आहेत, आणायचे आहेत. प्रॉपर्टी किती कमवली, संपत्ती किती कमवली, यापेक्षा माणसं किती कमवली, माणसांचं प्रेम किती कमवलं, हे आम्हाला महत्वाचं आहे. आणि म्हणून मी येणाऱ्या आपल्याला एवढंच सांगेन, आपल्याला कॉमन मॅन आणि आता पालघरच्या कॉमन मॅनला आपल्याला विकासाच्या माध्यमातून सुपरमॅन बनवायचा आहे. त्याचा जीव. अगर अभी तक आपने हमारे चैनल को सब्सक्राइब नहीं किया है तो अभी सब्सक्राइब करें और बेल आइकन को क्लिक करके हमारी लेटेस्ट खबरों से रहें अपडेट.